शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मी सचिन भापकर. शेतकरी मित्रांनो, जमिनीचं pH सुधारण्यासाठी नैसर्गिक उपाय करणं गरजेचं आहे. जमिनीचं pH म्हणजे जमिनीचा आम्लता आणि क्षार यांचा तोल. जमिनीचा pH हा 6.5 ते 7.5 जर असेल तर तो पिकांसाठी योग्य मानला जातो. यासाठी जमिनीमध्ये नैसर्गिक पद्धतीने जमिनीचा pH सुधारणं गरजेचं आहे. जमिनीचा pH सुधारण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय घटक वाढवणं गरजेचं आहे. जमिनीचं pH वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत इत्यादी खतांचा नियमित वापर हा जमिनीत जर केला तर जमिनीचा pH नक्कीच सुधारतो. त्यामुळे जमिनीचा pH हा मेंटेन करायचा असेल तर या खतासोबत तुम्हाला हिरवळीचं खतही देणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता जर वाढवायची असेल तर जमिनीमध्ये नियमित गांडूळ खत, त्यानंतर वर्मी कंपोस्ट, तसेच हिरवळीचे खत जसं ढेंचा झाला, अजूनही हिरवळीचे काही खत आहे ते देणं, ते मुळासकट गाडणं गरजेचं आहे. ज्यामुळे जमिनीचा pH नक्कीच वाढेल. पाणी साचत असेल तर पाण्याचा निचरा करा, कारण त्यामुळे जमिनीचा pH बिघडतो. आणि दरवर्षी जमिनीची चाचणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे उत्पन्नात नक्कीच तुम्ही वाढ करू शकता. शेती समजून, निसर्ग जपून उत्पादन दुप्पट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. धन्यवाद.